यापुढे होणाऱ्या प्रत्येक संघांना विनंती आहे की टायमाचा लिमिट असेल आपल्याला 15 मिनिटांमध्ये आपण 4 ओव्हर टाकायचे 3 ओव्हर टाकायचे आहेत लक्षात घ्या अन्यथा आपल्याला पॅलेटी बसेल की एक फिल्डर आपला सर्कलच्या आतमध्ये सर्कलला घेतलं जाईल चौथ्या ओव्हरला लक्षात घ्यायचं याचा पेनल्टीचा स्वरूप काय तो तुमच्या लक्षात आला असेल कोणीही या ठिकाणी वेळ घालवायचं नाहीये सहकार्य करायचं प्लीज लाइनमैन अपने अपनी जगह ले लाइनमैन अपने अपनी जगह ले बैठ के अपना अंजाम निभाए अपनी ड्यूटी बैठ के निभाए अपने काम को बैठ के निभाए कोई खड़ा नहीं रहेगा लाइनमैन चलो आपको ग्राउंड की तरफ ले जा रहे हैं क्वालिफाई मैच आज के दिन का देखेंगे कौन क्वालिफाई होता है इस दोनों टीमों में से दो बड़ी टीमें इस मकाम तक पहुंची हैं आज के दिन में ओपनर गेंदबाज भूषण गोली मैन फ्रॉम सातारा ओपनर बल्लेबाज ओमकार हरपाल मैन फ्रॉम पेन दूसरे हैं सुशांत मोकल लॉन्ग स्ट्राइक पर भूषण गोले को पार किया पहली गेंद उछाल भरा स्ट्रोक खेलने की कोशिश फॉलो थ्रो में फील्ड करते हुए बीच मैदान पर भूषण गोले एक नामचीन टेनिस क्रिकेट में ऑलराउंडर दोस्तों भूषण गोले गेंदबाजी की धुरा संभालते हुए ठंडी ठंडी हवाएं इस मैदान पर चलती हुई इसी बीच यह मैच इस बार अंदर की दिशा में फेंकी हुई गेंद को कारपेट के सहारे खेला है मिड विकेट के खिलाड़ी तैनात थे फील्ड करे थ्रो आया तब तक 1 रन मुकम्मल होता हुआ इस 1 रन के साथ ओमकार ने अपना खाता खोला और टीम का भी हल्के हल्के कदमों से आए हुए दर्शक अपना वक्त निकालकर इस टूर्नामेंट की शोभा बढ़ाने आए और तमाम मेहमान उनका हम तहे दिल से स्वागत वेलकम सुस्वागतम कहते हैं शिवम गोले बदौड़ा इनकी जानिब से एक लंबा रन के साथ लड्डू को पार किया इस बार ऑप्शन के बाहर गेंद थी कट कर दिया गली रीजन में थोड़ी सी लूज फील्डिंग की वजह से 1 रन मुकम्मल होता हुआ उन्हें 1 रन पे ही संतुष्ट होना पड़ा तेज रफ्तार से गेंदें फेंक रहे बीच मैदान पर भूषण गोले भूषण एक नामवंत क्रिकेटर है दोस्तों टेनिस के सातारा से बिलोंग रखने वाले भूषण गोले एक तेज रफ्तार के गेंदबाज माने जाते हैं एक लंबा रनअप के साथ ऊंचे कद के गेंदबाजी करेंगे ओमकार हरपाल को इस बार फुल टॉस बनाकर खेला हुआ स्ट्रोक था कारपेट के सहारे गेंद गई खिलाड़ी के पास थ्रो आया तब तक 1 रन मुकम्मल होता हुआ पहले पावर प्ले में सिंगल से ही रन बटोरते हुए नजर आ रहे हैं दोनों भी बल्लेबाज बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास जरूर कर रहे हैं लेकिन उतने ही चालाक चतुर गेंदबाज भूषण गोले अपने गेंदबाजी में वेरिएशन रखते हुए गेंदबाजी करते हुए नजर आ रहे हैं बाहर आड़े बल्ले से खेला हुआ स्ट्रोक उछाल भरा स्ट्रोक है गेंद गई सीमा पार 6 रनों के लिए बहुत ही बेहतरीन स्ट्रोक इस बार थोड़ी सी पीछे रखते हुए गेंद पीछे रखी हुई गेंद थी उसे आड़े बल्ले से खेला और गेंद गई लेग की दिशा में 6 रनों के लिए 6 रनों के साथ तेजी से बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचा है 9 रन बिना कोई विकेट खोए पहली ओवर जारी है इस बार थोड़ी सी जरूर गलती की यहां पे गेंदबाज ने थोड़ी सी पीछे रखने की कोशिश की थी सुशांत को इस बार स्विच हिट करने की कोशिश सक्सेस भी हुए लेकिन कारपेट के सहारे गेंद जाती हुई बाउंड्री लाइन की तरफ 2 गज अंदर ही रोकने की कोशिश खिलाड़ी की और रोकने में भी कामयाब हुए इसी बीच 2 रन पूरे करते हुए दोनों भी बल्लेबाज 2 रन के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचा 11 रन बिना कोई विकेट खोए अच्छा माहौल इस मैदान का A1 के टूर्नामेंट बोले तो नामचीन टूर्नामेंट दोस्तों इस तालुके की ऊपरी हिस्से में
जिसका नाम लिया जाता है इस टूर्नामेंट का, एवन निज़ामपुर, इस मंच को बहुत ही कड़ी मेहनत करके ऐसा ग्राउंड तैयार किया जाता है और उसके ऊपर हरियाली घास और हवाएं चलती हुई बहुत ही बेहतरीन नज़ारा इस मैदान का। दोस्तों, बीच मैदान पर दूसरी ओर लेकर आ रहे हैं केतन मात्रे। केतन मात्रे बाइकर मैन, 4 व्हीलर मैन कहा जा सकता है उनको। 36 बाइक, 37 बाइक और 5 4 व्हीलर जिनके नाम हैं, वही केतन मात्रे गेंदबाजी की धुरा संभालते हुए। को पार किया, इस बार बहुत ही अच्छी गेंद अंदर की दिशा में फेंकी हुई गेंद, कारपेट के सहारे खेलते हुए 1 रन मुकम्मल किया। दूसरे रन के लिए दौड़ना चाहते थे लेकिन सुशांत ने ओमकार को मना किया, उन्हें 1 रन पे संतुष्ट होना पड़ा। इस 1 रन के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचा 12 रन बिना कोई विकेट खोए। बहुत ही तेजी से, तेज रफ्तार से हवाएं इस मैदान पर चलते हुए देखेंगे। हवाओं का फायदा बल्लेबाज का हाथ तक उठाने में फायदा उठाने में कामयाब होते हैं, ये तो वक्त बताएगा। लेकिन गेंदबाज को पार किया, इस बार बहुत ही बेहतरीन तरीके से खेला हुआ स्ट्रोक का कीपर के ऊपर से सुपला शॉट और इससे 4 रन मुकम्मल होते हुए सुशांत मोकल को बहुत ही बेहतरीन नजरें जमा कर रखे थे इस गेंद पर। जैसे ही गेंद आगे गिरी उसे खेल दिया, कीपर के सर के ऊपर से गेंद सीमा पार होती हुई नजर आई 4 रनों के लिए। इस बार स्विच हिट करने की कोशिश नाकाम हुए, तेज रफ्तार से फेंकी हुई गेंद सीधे विकेट कीपर के ग्लोव्स में जाती हुई। ओमी केनी जो कि विकेट कीपर की भूमिका निभाते हुए नजर आ रहे हैं। केतन मात्रे इस बार उछाल भरा स्ट्रोक खेला है, सुशांत ने गेंद सीधी वहां पे खिलाड़ी तैनात है लॉन्ग ऑफ की जानिब, कोई गलती नहीं की उस खिलाड़ी ने इस कैच को लपकने में और 1 विकेट का पतन होता हुआ बीच मैदान पे। दोस्तों, सुशांत मोकल डगआउट में देखने मिलेंगे। अंदर की दिशा में फेंकी हुई गेंद को सीधे बल्ले से खेला था, हवा में गेंद थी, ऊंचाई ज्यादा और लंबाई कम थी इस गेंद में। बाउंड्री लाइन के लगभग 1 गज अंदर ही इस कैच को लपका था उस खिलाड़ी ने बहुत ही बेहतरीन तरीके से और पहले विकेट का पतन होता हुआ बीच मैदान पर। सुशांत मोकल डगआउट में देखने मिलेंगे, उनकी जगह लेने गए नए बल्लेबाज शुभम जाधव, मानगांव तालुक की शान। दोस्तों, शुभम जाधव ऑलराउंडर खिलाड़ी इस टीम में बल्लेबाजी के लिए देखेंगे किस प्रकार बल्लेबाजी करते हैं इस एवन के मंच पर। केतन को मिलने वाली ये पहली सफलता इस ओवर में, अच्छी गेंदबाजी कर रहे हैं इस ओवर में। पहली ओवर की समाप्ति पर टीम का स्कोर था 11 रन, उसके बाद अब तक 5 रन खर्च किए हैं और 1 विकेट हासिल किया है, बड़ा विकेट सुशांत मोकल के रूप में। केतन बॉलिंग के निशान पर खड़े हैं, गेंदबाजी करेंगे शुभम जाधव के लिए, पहली मरतबा स्ट्राइक पर सामना करेंगे केतन मात्रे का। को पार किया, इस बार बहुत ही अच्छी गेंद, हेलीकॉप्टर जरूर उड़ाना चाहते थे लेकिन कारपेट के सहारे कवर रीजन में गेंद जाती हुई 1 रन के लिए उन्हें 1 रन पे संतुष्ट होना पड़ा। इस 1 रन के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचा 17, 1 विकेट के नुकसान पर। दर्शकों का जमावड़ा हल्के हल्के कदमों से बढ़ता हुआ नजर आ रहा है दोस्तों, क्योंकि आखिरी दिन है, आखिरी लम्हात में पहुंचता हुआ है टूर्नामेंट। दोस्तों, 5 दिन का, इस साल का 5 दिन का टूर्नामेंट
इस बार और पिच गेंद थी, बहुत ही बेहतरीन तरीके से खेलते हुए ओमकार हरपाल इसे भेज दिया तारामंडल में। गेंद गई दूर जाके गिरी और गेंद गई सीमा पार 6 रनों के लिए। बहुत ही बेहतरीन स्ट्रोक यहां पे ओमकार हरपाल के बल्ले से निकलता हुआ। गेंद गई ह्यूज 6 रनों के लिए दोस्तों। बहुत ही बेहतरीन तरीके से खेला हुआ स्ट्रोक था। जैसे ही देखा कि थोड़ी सी पीछे गेंद है, उसे आड़े बल्ले से खेला। मिड विकेट के खिलाड़ी दर्शक बनकर देखते ही रह गए और गेंद गई तारामंडल में। मरियम एलेवन टेम्पाले का कप्तान और कोस्टे बुजुर्ग के कप्तान जहां भी हो कमेंट्री बॉक्स के पास आ जाए। मरियम एलेवन टेम्पाला के कप्तान और कोस्टे बुजुर्ग के कप्तान कमेंट्री बॉक्स पे पास आ जाए। 23 रन हो चुके हैं। 2 ओवर की समाप्ति पर टीम का स्कोर जा पहुंचा है 23 रन। फिरोज शेख पहली गेंद वाइड गेंद, टप्पा खाने के बाद ऑफ स्टंप के बाहर निकलती हुई गेंद, अंपायर जी ने उसे वाइड करार दिए। पहली दिशाहीन गेंदबाजी। फिरोज शेख एक नामवंत टेनिस क्रिकेट के गेंदबाज है दोस्तों। विकेट को पार किया। इस बार फुल टॉस गेंद थी, उसे सीधे बल्ले से खेला। गेंद गई मिड विकेट की जानिब। खिलाड़ी तैनात थे भूषण गोले, फील्ड करे थ्रो आया। तब तक 1 रन मुकम्मल करते हुए शुभम जादव, उन्हें 1 रन पे संतुष्ट होना पड़ा। इस 1 रन के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचा 25 रन। 1 विकेट के नुकसान पर सुशांत मोकल के रूप में पहला विकेट गिरा था। डगआउट में देखने मिल रहा है ओमकार हरपाल जो कि बल्लेबाजी के लिए स्ट्राइक पर सामना करेंगे फिरोज शेख का। नजरें जमाकर बैठे हुए दर्शक इस मैच का लुत्फ उठाते हुए फिरोज शेख पार किया। इस बार अंदर की दिशा में खेले, फेंकी हुई गेंद कारपेट के सहारे खेलते हुए 1 रन पूरा किया। दूसरे रन के लिए दौड़ लगाई शुभम ने, देखें रनआउट का चांस बनता है या नहीं, लेकिन थोड़ा सा पीछे रहता हुआ थ्रो कलेक्ट करने में थोड़ी सी देरी हुई। इसी बीच 2 रन मुकम्मल होते हुए दोनों भी बल्लेबाज इस 2 रन के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचा 27 रन। 1 विकेट के नुकसान पर। बहुत बड़ा मुकाबला है। जो भी टीम जीतेगी क्वालिफाई होगी इस टूर्नामेंट में 3 नंबर के अंदर। देखेंगे कौन सी टीम क्वालिफाई होती है। इस बार ऑप्शन के काफी बाहर अंपायर जी ने परों को खोलकर हमें इशारा दे दिया। वाइड गेंद है, टप्पा खाने के बाद ऑप्शन के बाहर निकलती हुई गेंद, वाइड गेंद। इस 1 रन के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचा 28 रन। 1 विकेट के नुकसान पर। मरियम इलेव्हन टेम्पाला आणि कोस्टे दोन्ही संघाचे कर्णधार इकडे यायचे। मरियम इलेव्हन टेम्पाला आणि कोस्टे संघाचे कर्णधारांनी इकडे यायचे। फिरोज शेख इस बार ओवर पिच गेंद थी, उसे खेल दिया हवा में। गेंद जा रही है सीमा पार 6 रनों के लिए। लाजवाब स्ट्रोक ओमकार हरपाल अपने बल्ले से यहां पे रन बटोरते हुए। बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी बीच मैदान पर। जानते हैं अहम मुकाबला है, बड़ा मुकाबला है। शरदभाई दोषी ते आलेले आहेत, त्यांचं एवन निजामपूर तर्फे हार्दिक स्वागत। जैसे ही गेंद स्लॉट में गिरी उसे भेज दिया पार्किंग प्लॉट में दोस्तों। बहुत ही अच्छी बल्लेबाजी। इस बार फुल टॉस गेंद थी, आड़े बल्ले से खेला, हवा में गेंद है। गेंद के नो मैंस लैंड में गिरती हुई 1 बाउंस गेंद सीमा पार होती हुई 4 रनों के लिए। बहुत ही बेहतरीन धुआंधार बल्लेबाजी ओमकार हरपाल के बल्ले से आपको देखने मिल रहे हैं बीच मैदान पर दोस्तों। बहुत ही अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं ओमकार हरपाल। बाउंड्री लाइन के बाहर जो छोटे छोटे नन्हे मुन्ने वॉलंटियर हैं उसमें से अरमान कुरैशी, इन्होंने कैच लपकी थी दोस्तों। इस बार पॉइंट रीजन में गेंद खेली थी, लेकिन गेंद गई कारपेट के सहारे बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। बहुत ही बेहतरीन स्ट्रोक। एक वक्त ऐसा लग रहा था कि शॉर्ट पॉइंट में जो खिलाड़ी तैनात है उनके हाथों में गेंद चली जाएगी, लेकिन सर्कल के अंदर तैनात खिलाड़ी के ऊपर से गेंद निकली
और आउटफील्ड इतनी तेज है कि कारपेट के सहारे बहुत तेजी की रफ्तार से बाउंड्री लाइन के बाहर गेंद जाती हुई नजर आई। इसी वजह से 4 रन बटोरते हुए यहाँ पे ओमकार हरपाल अपने बल्ले से चारों इस मैदान के चारों ओर रन बटोरते हुए नजर आ रहे हैं। ओमकार आज के दिन में हर के मुंह के ऊपर रहेगा ओमकार ओमकार दोस्तों, क्योंकि ओमकार अच्छी बल्लेबाजी करते हुए नजर आ रहे हैं बीच मैदान पर। इस बार बहुत ही अच्छी गेंद थी, उसे खेल दिया है स्क्वायर लेग की जानिब। गेंद कारपेट के सहारे बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई दिखाई दी। 4 रनों के लिए बहुत ही बेहतरीन कलाई का उपयोग करते हुए बीच मैदान पर ओमकार हरपाल जैसे ही गेंद पैरों में गिरी उसे मोड़ दिया स्क्वायर लेग की जानिब 4 रनों के लिए। और इस 4 रनों के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 46 रन। 46 रन हो चुके हैं 1 विकेट के नुकसान पर। काफी महंगे साबित हुए इस ओवर में फिरोज शेख। इस ओवर में 1 छक्का 3 चौके लगाते हुए 23 रन दिए हैं इस ओवर में। काफी महंगे साबित हुए इस ओवर में फिरोज शेख। तीन ओवर के समाप्ति पर टीम का स्कोर जा पहुंचा है 46 रन 1 विकेट के नुकसान पर। बहुत ही अच्छी बल्लेबाजी बीच मैदान पर वैष्णवी कोलाट के जानिब से ओमकार हरपाल वैष्णवी मानगांव इनके जानिब से ओमकार हरपाल बीच मैदान पर धुआंधार बल्लेबाजी करते हुए नजर आए दोस्तों। अब जाके फिर एक मर्तबा स्ट्राइक पे हैं शुभम जाधव। एक लंबा रन के साथ इस बार थोड़ी सी शॉर्ट पिच डिलीवरी थी, टप्पा खाने के बाद थोड़ी सी नीचे रहती हुई गेंद जरूर खेलना चाहते थे बंटी की इस गेंद को शुभम लेग की दिशा में, लेकिन टप्पा खाने के बाद थोड़ी सी नीचे रहती हुई और थोड़ी सी स्लो डिलीवरी थी। इसकी वजह से लेग बाइज के रूप में 1 रन मुकम्मल होता हुआ इस 1 रन के साथ टीम का बर्तवा स्कोर जा पहुंचा 47 रन 47 लॉस फॉर 1 विकेट। बंटी बॉलिंग के निशान पर खड़े हैं। एक तेज रफ्तार के गेंदबाज माने जाते हैं दोस्तों। पहली गेंद इस ओवर की बहुत ही बेहतरीन तरीके से फेंकी थी ओमकार हरपाल, इनफॉर्म बल्लेबाज आज के इस टूर्नामेंट के दोस्तों। बहुत ही बेहतरीन तरीके से बल्लेबाजी कर रहे हैं बीच मैदान पर। उनका सामना बंटी का सामना करेंगे ओमकार। इस बार अंदर की दिशा में फेंकी गेंद खेल दिया है। शॉर्ट पॉइंट में एक खिलाड़ी तैनात थे, लेकिन लूज फील्डिंग की वजह से गेंद गई सीमा पार। 4 रनों के लिए उनके हाथों से लगकर एक गेंद सीमा पार होती हुई नजर आती है। आई दोस्तों, सड़क कितने भी अच्छी हो धूल तो हो जाती है, और खिलाड़ी कितना भी अच्छा हो भूल तो हो जाती है। और यही भूल ये शॉर्ट पॉइंट की जानिब खड़े तैनात खिलाड़ी से हुई। इस बार बहुत ही अच्छी गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, खेल दिया कवर रीजन में। 1 रन पूरा किया, दूसरे क्या दौड़ लगाई है, देखेंगे रन आउट हो सकते हैं। और ये शुभम जाधव रन आउट होते हुए, ध्यान नहीं था शुभम जाधव कि ओमकार वहां से निकले हैं या नहीं। सिंगल बटोर के ही अपने क्रीज में महफूज खड़े थे, लेकिन ओमकार हरपाल स्ट्राइक अपने पास रखना चाहते थे। इसी वजह से शुभम जाधव ने अपने विकेट को गंवाया और रनआउट होकर पॉल में वापस होते हुए नजर आ रहे, क्योंकि यह शुभम जाधव एक बड़े खिलाड़ी है दोस्तों। वो भी जानते हैं कि आज के दिन में ओमकार हरपाल अच्छे हैं। ओमकार हरपाल ये इनफॉर्म बल्लेबाजी कर रहे हैं, अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं इस मैच में। क्यों ना हो उनको ही स्ट्राइक दी जाए, अपने विकेट को गंवा दिया जाए, और इसी वजह से रनआउट होकर पॉल में वापस होते हुए शुभम जाधव। प्रसाद पाटिल प्रसाद पाटिल इस बार आड़े बल्ले से खेलते हुए 1 रन मुकम्मल किया। दूसरे रन के लिए दौड़ लगाना चाहते हैं, और यहां पे थोड़ी सी लूज थ्रो की वजह से दूसरा रन लेना चाहते थे ओमकार हरपाल, और रन आउट होकर पॉल में वापस होते हुए इस बार खुद ओमकार
रन आउट होते हुए नजर आए बीच मैदान पर। ये कहते हैं लक। पहली मर्तबा इस टूर्नामेंट के A1 के टूर्नामेंट में क्वालिफाई हुई थी कोस्टे टीम, और वो आज भी लक लेके आए और फाइनल में पहुंच चुकी हैं। उनके नाम वाह। की यहां पे चिट्ठी निकली है। वा, या स्पर्धेमध्ये या वर्षी सगळ्यात जास्त प्रभावित करणाऱ्या संघाचं नाव आहे कोस्ते, आणि हा कोस्ते संघ अंतिम फेरीत देखील दाखल होताना पाहायला मिळतोय। कोस्माई कोस्ते बुद्रुक, कारण हा संघ जो आहे म्हणजे अशा परिस्थितीत इकडे आलाय पहिल्या मॅच पासून जिंकेल की नाही, परंतु या पट्ट्यांनी फायनल सुद्धा गाठली आहे। आज माझ्या मते ज्यावेळेला गावात ट्रॉफी घेऊन जातील ढोल ताशांच्या गजरातच जाईल। नए खिलाड़ी आदेश सोनार, 53 रन हो चुके हैं। 53 के निजी स्कोर पर लगने वाला ये तीसरा झटका दोस्तों ओमकार हरपाल के रूप में। पहला विकेट गिरा था जो सुशांत मोकल के रूप में, दूसरा शुभम जाधव और तीसरे ओमकार हरपाल डगआउट में देखने मिलेंगे। नए बल्लेबाज आदेश सोनार आखिरी ओवर जारी है बंटी के जरिए। आखिरी कुछ गेंदे आना शेष बाकी। आदेश सोनार किस प्रकार बल्लेबाजी करते हैं, इन कुछ गेंदे में कितने रन बटोरते हैं, इसके ऊपर सभी की नजर है। देखेंगे आखिरी ओवर। बंटी दौड़ को पार किया, इस बार उछाल भरा स्ट्रोक खेला है। आदेश ने गेंद को भेजा तारामंडल में, गेंद जा रही है यूज 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 6 रनों के लिए। क्या बेहतरीन बल्लेबाजी। ऐसा लगता है कि डगआउट से ही सेट होके आए हैं। अपने बल्ले को रात में चार्जिंग पे रखे थे और उसको उठा के यहां पे लेके आए। अब पहली गेंद पर सीधे बल्ले से 6 रन बटोरे दोस्तों। क्या जबरदस्त बल्लेबाजी आदेश के बल्ले से। बंटी के ऊपर प्रहार करते हुए जिस प्रकार आखिरी ओवर में बल्लेबाजी होनी चाहिए उसी प्रकार यहां पे बीच मैदान पर आते ही आदेश अपने बल्ले से रन बटोरते हुए नजर आए। इस बार अपील जरूर हुई एलपीडब्ल्यू की, और आउट। विकेटों के बीचों बीच पाए गए आदेश और एलपीडब्ल्यू आउट करार दिए गए। आखिरी गेंद थी और आखिरी गेंद पर विकेट प्राप्त करते हुए बंटी। इसी के साथ पहले इनिंग का खात्मा। पहले इनिंग पर बल्लेबाजी करते हुए वैष्णवी 11 मानगांव ने बनाए 59 रन और 60 रन का लक्ष्य रखा हुआ है दोस्तों। इससे भी दूसरी इनिंग यहां पे स्टार्ट हो जाए। हम लिए जा रहे हैं हमारे साथी कमेंटेटर महाराष्ट्र की बुलंद आवाज चंदू शेट्टे सर के पास। अरमान, आपने जो कैच लिया उसका इनाम लेके जा अरमान। मैनुद्दीन परदेसी यांच्याकडून अरमान कुरेशी यांना पारितोषिक आलेलं आहे। एक डाव संपला आहे, दुसऱ्या डावाकडे आपण वळतोय। 4 ओव्हर झाल्या, 4 ओव्हर बाकी आहे। एकाने बॅटिंग केली, एकाची बॅटिंग बाकी आहे। ज्यांनी बॅटिंग केली ते आता फिल्डिंगला गेले आणि जे फिल्डिंगला होते ते आता बॅटिंगला आलेत। एका बाजूला खुशीभूमी 11, एका बाजूला वैष्णवी 11 मानगाव, आणि यांच्यातील मॅच पाहिलं मी ते एका बाजूला संतोषजी मोरे, एका बाजूला जर पाहिलं तर किशोर तात्या मालुसरे। ड्रोनच्या साह्याने आपण पाहतोय या स्पर्धेची क्षणचित्र टिपलेली जात आहेत। विहंगम दृश्य अगदी ड्रोनच्या साह्याने आपल्याला पाहायला मिळत आहे। ही मानाची स्पर्धा, ही प्रतिष्ठेची स्पर्धा
आणि त्यासाठी आयोजकांनी घेतलेली मेहनत दिसून येते. वा, आमच्या 24 लाईव्ह इव्हेंटची टीमही तेवढंच चांगली कामगिरी करते. सादिकभाई परदेसी, कोकणीभाई हे देखील तेवढंच चांगलं काम करतायत. सलामीची जोडी मैदानात चालली आहे. 60 धावांचा पाठलाग करायचा आहे. पाहूया या 60 धावांचा पाठलाग होणार की नाही होणार, कारण यानंतर सुद्धा 2 महत्त्वाचे सामने येणं बाकी आहे. दरवर्षीप्रमाणे याही स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर प्रेक्षकांची प्रचंड गर्दी राहिली. प्रेक्षकांनी या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद दिला. वाह, A1 ट्रॉफी निजामपूर यूट्यूबच्या माध्यमातून 24 लाईव्ह इव्हेंट्सवर आतापर्यंत जवळपास 70,000 प्रेक्षकांनी आज दिवसभर आनंद घेतला. A1 ट्रॉफी निजामपूरचा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि आता जाऊयात मॅचच्या दिशेने. 60 धावांचा पाठलाग करण्यासाठी केतन म्हात्रे, ओमकार केणी ही जोडी मैदानात दाखल झाली. इंतिकाब राऊत यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचा पुरस्कार आलेला आहे. चला जाऊयात आपण आता मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी आर्या एंटरप्राइजेस मंगेशजी पोळेकर यांच्याकडून 6 हॅट्रिकसाठी सुद्धा 500 रुपयाचा पुरस्कार आलेला आहे. पाहूया केतन म्हात्रे, ओमकार केणी आणि समोर जर पाहिलं तर माणगाव एक्सप्रेस शुभम जाधव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते खरी, परंतु पाहूयात हळूहळू प्रेक्षकांनी मैदान भरलंय. जे काही वेळापूर्वी जर पाहिलं तर सावलीला बसले होते ते आता मैदानाच्या चारी बाजूने गर्दी करतील आणि एक असं वर्तुळाकार चारी बाजूने प्रेक्षकांनी मैदाने फुलून जातं, कारण आता जी उन्हाची तीव्रता आहे ही थोडीशी कमी होईल आणि प्रेक्षक अगदी चारी बाजूने आनंद घेतील या स्पर्धेचा. प्रचंड गर्दी प्रेक्षकांची या मानाच्या स्पर्धेसाठी. माणगाव एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर टीम आपल्याला खुशीभूमी पाहायला मिळते. वैष्णवी 11 विरुद्ध खुशीभूमी, संतोषजी मोरे विरुद्ध किशोर तात्या मालुसरे अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला शुभम जाधव, एका बाजूला केतन म्हात्रे. पहिला बॉल प्रचंड वेगात टाकलाय. प्रचंड वेगातील बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय आणि अपीलही केलं. अपिलावर पंचांवर त्यांचा कोणताही प्रभाव नाही पडलाय. अनुभवी पंच असल्या कारणाने या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचा प्रभाव त्यांच्यावर नाही पडत आहे, हे तेवढंच महत्त्वाचं आहे. शुभम देखील एक दर्जेदार खेळाडू आहेत, मेहनती खेळाडू आहेत आणि आपल्या मेहनतीच्या जोरावर या खेळाडूने माणगावचं नाव अगदी दुबईपर्यंत नेलं आहे. परंतु संपूर्ण भारताच्या टेनिस क्रिकेटला प्रेमात पडणारं नाव सध्या बॅटिंग करते केतन म्हात्रे. जोडीला यावेळेला कव्हरची दिशा निवडली आहे. फटका चांगला आलाय केतन यांच्या बॅटमधून. बॉल सीमारेषा पार, 4 चौकार. लाईनमन आपण सीमारेषेच्या पलीकडेच थांबायचं आहे, चारी बाजूने फैलायचं आहे. आपल्यासाठी सुद्धा पुरस्कार आहे, परंतु मैदानाच्या बाहेर कॅच घेतली तरच आहे. आणखीन एक दिशा तीच, परंतु या वेळेला मात्र फटका फसतोय. शुभम जाधव यांची रणनीती यशस्वी होतोय. केतनना पुन्हा एकदा त्या दिशेने स्ट्रोक मारण्यास आमंत्रित केलं आणि विकेट आली. चला लाईनमॅन एक जागेवरती जमा नाही व्हायचंय, आपापली जागा घ्या. लाईनमॅन तिथे एक जागी सर्व जमा राहिले, त्याने एक आपापल्या जागेवरती जायचंय. अरमान, मारूफ, आपापली जागा घ्या लवकर. इमाद, भूषण गोळे येत आहेत. साताऱ्याचे खेळाडू जोडीला जर पाहिलं तर मिस्टर हाफ सेंचुरी अर्धशतकांचा राजा मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या जोडीला आहे आणि दुसऱ्या बाजूला भारतीय टेनिस क्रिकेटमधील आघाडीचे अष्टपैलू खेळाडू राजधानी सातारावरून या ठिकाणी आलेले भूषण गोळे. पाहूया समोर जर पाहिलं तर माणगाव एक्सप्रेस म्हणजेच शुभम जाधव, धावसंख्या 4 झाली आहे. 60 धावांची आवश्यकता आहे.
किशोर तात्या मालुसरे यांची टीम जिंकणार की संतोष मोरे साहेबांची टीम जिंकणार हे अजूनही बाकी आहे. सगळ्यांचं लक्ष इकडे लागलेलं आहे. यावेळेला वेगवान चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. अडवलाय बॉल. प्रसाद त्या ठिकाणी गेले होते आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाते. 55 धावांची आवश्यकता अजूनही आहे. एक महत्त्वाची मॅच आपल्या भेटीला आली आहे. या गटातील ही शेवटची मॅच आहे, कारण यानंतर एक सेमी, यानंतर एक फायनल, अशा 2च मॅच उरलेल्या आहेत. प्रेक्षकांनी मात्र मनमुराद आनंद घेतला. A1 क्वालिटीचं A1चं आयोजन याही वर्षी सगळ्यांना आवडलं. टेम्पलाचे सुद्धा बरेचसे सहकारी या ठिकाणी येत आहेत, त्यांचे देखील स्वागत असणार आहे. कोस्ते बुद्रुक हे गाव आज मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेलं आहे, त्यांचंही स्वागत आहे. निजामपूर आणि परिसरातील गावागावातील छोट्या छोट्या वाड्या वस्त्यांवरील देखील प्रेक्षक इकडे आलेले आहेत, त्याही सगळ्यांचं स्वागत आम्ही करू. परंतु एक महत्त्वपूर्ण मॅच अजूनही बाकी आहे. यावेळेला लोअर फुल टॉस बॉल गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, एफर्ट चांगले होते त्या ठिकाणी. आदेश सोनार होते तिकडे, परंतु एक धाव त्या ठिकाणी मिळणार आहे. धावसंख्या 1ने पुढे जात असताना पाहायला मिळेल. साधावा धाव फलकावर धावा करायच्या, बॅट फिरवावी लागेल. त्यासाठी शुभम जाधव चांगली गोलंदाजी आहे, परंतु उत्तर द्यावं लागेल. यावेळेला कव्हर्स, वाह काय स्ट्रोक खेळलाय भूषणने, आणि कव्हरच्या दिशेने टाळ्या व्हायला हरकत नाहीये. काय जबरदस्त स्ट्रोक खेळला. आपोआप सगळ्यांच्या टाळ्या वाजल्या, कारण बघता बघता या बॉलला वाऱ्याचाही वेग धारण झाला आणि ऑटोमॅटिक बॉल अगदी सीमारेषा पलीकडे गेलाय. कव्हर्सला षटकार. वाह भूषण, वाह काय स्ट्रोक खेळलाय तुम्ही. नेत्रदीपक, काही स्ट्रोक नेत्रदीपक असतात आणि त्यातील एक आताचा होता. स्कोर जर पाहिलं तर 12 झालाय. अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता 48 आहे. 3 ओव्हर आणि 48. हो, मागच्या वर्षी सणसवाडी फायनलला होती. ग्रामीण गटातून गेलेला संघ पुढे फायनलला गेला होता. या परिसरातील याही वर्षी कोस्माई कोस्ते बुद्रुक संघ फायनलमध्ये दाखल झालाय. थोडीशी घाई करा, चला विनंती असेल. चला या ठिकाणी टाइम ऑन आहे, आपण त्याची नोंद घ्यायची आहे. चला लवकरात लवकर चला. पंच लक्ष द्या या गोष्टीकडे. सुशांत मोकल येत आहेत, आणखीन एक लोकप्रिय खेळाडू. रायगड भूषण हा पुरस्कार ज्या खेळाडूला मिळाला आहे क्रिकेटच्या खेळात, टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून, तेच खेळाडू मात्र गोलंदाजीसाठी येत आहेत. समोर जर पाहिलं तर ओमकार केनी यांना आपण पाहणार आहोत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी इकडे केली जाते. चला मॅच सुरू करा, विनंती असणार आहे. 6 मिनिटे होऊन गेलेली आहेत. 9 मिनिटात तुम्हाला 2 ओव्हर टाकायचे आहेत. चला मॅच सुरू करा. मौलाना भाई, आपलं देखील स्वागत खास वडवलीवरून इकडे आले आहेत. पहिला बॉल ऑप्शनच्या बाहेर होता, वाईट बॉल घोषित केला जातोय. समीकरण बदलेल. 18 बॉल 47 धावांची आवश्यकता. ओमकार केनी भूषण गोळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे खरी, परंतु आपल्याला पाहायचं आहे काय होईल येणाऱ्या कालावधीमध्ये. किशोर तात्या मालुसरे यांचा वैष्णवी संघ, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर संतोषजी मोरे यांचा खुशीभूमी हा संघ, यांच्यातील सुरू असणारी ही महत्त्वाची मॅच. क्वालिफायर मॅच आहे. लोअर फुल टॉस बॉल समोर खेळलाय आणि हातातच जाताना पाहायला मिळेल, आणि इकडे येते विकेट.
फरीद परदेशी कुवेत यांच्याकडून लाईनमॅनसाठी 200 रुपयाचा पुरस्कार आलेला आहे. चला जाऊयात मॅच. 13 धावा फलकावर धावा कराव्या लागतील. सोहेल आलेत मैदानाच्या आतमध्ये, भूषण गोळे मैदानाच्या आतमध्ये आहेत. अजूनही जर पाहिलं तर 47 धावा करायच्या, 16 बॉल बाकी आहे. चला ही मॅच खूप जराशी जास्त आरामात चालली आहे. अंपायर या गोष्टीकडे लक्ष द्या. टाइम नोट आहे. बिग हिट, रिवर्सचा फटका खेळलाय. वा वा वा, काय खेळलाय फटका सोहेलने, जबरदस्त. थक्क झाले सगळे स्ट्रोक पाहता पाहता. सिक्सर. धावांची आवश्यकता. सुशांत मोकल यावेळेला मात्र वेगळं काही करण्याचा प्रयत्न. शेवटच्या क्षणी पुन्हा एकदा फटक्याला मुरड घातली. आपला स्टान्स बदलला. डॉट बॉल येताना पाहिलं मिळेल. समीकरण मात्र पुन्हा बदलत आहे. अजूनही जर पाहिलं तर 41 धावांची आवश्यकता आहे मॅचला जिंकण्यासाठी. आणि अजूनही मात्र या ठिकाणी खेळ जर पाहिलं तर बाकी आहे 15 बॉलचा. 15 बॉल 41. सोहेल यावेळेला सोहेल समोर उडवतायत हा बॉल, परंतु तिकडे फिल्डर. वा, 5 धावा तर आपल्या टीमसाठी वाचवल्या. चैतन्य पाटील, टाकीगाव, उरण तालुका. आणि आपल्या टीमसाठी फिल्डिंग किती महत्वाची असते पाहिलं का. 5 धावा फिल्डिंगच्या माध्यमातून अडवलेल्या आहेत चैतन्य यांनी त्या ठिकाणी. आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 20, म्हणजे अजूनही 40ची आवश्यकता आहे. मॅच संपलेली नाहीये. हा, आयन 11 वडवली मौलाना भाई यांच्याकडून 100 रुपयाचा पुरस्कार चैतन्य यांना आलाय. क्रिकेट प्रेमी मात्र या ठिकाणी दाखल होत आहेत. अगदी यस, मरियम देखील या ठिकाणी आलेले आहेत. मरियम 11 टेम्पल या ठिकाणी पाहायला मिळत आहे. टेम्पलाचा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्याला. उशीरभाई आपलं देखील स्वागत असेल. यावेळेला वेगळा फटका. वा भूषण, आता नवोदित खेळाडूंना शिकण्यासारखं आहे. इकडे आपण का आलोय हे काहीतरी वेगळं पाहायला मिळत आहे. डीजे वाजवा. जानिब से उनके हक में भी खैर मकदम, खुशामदीद, वेलकम, सुस्वागतम. आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचे, क्रिकेट प्रेमींचे A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. मित्रांनो, ज्या पद्धतीने आपली उपस्थिती आहे, खरंच जेवढं आपलं कौतुक केले जाईल तेवढं कमी आहे. चेक. यावेळेला पुढे सरसावले. स्ट्रोक मात्र या ठिकाणी चांगला खेळलाय. लॉंग ऑफचे फिल्डर मात्र त्या ठिकाणी येतात. बॉल अडवतायत. दुसऱ्या धावेचा कॉल दिला होता, थांबवलाय. आणि आता मात्र हो नाही सुरू आहे. थांबवलंय तिकडे. आणि स्कोर जर पाहिला 2 ओव्हर झाल्यानंतर स्कोर झालाय 25. 2 ओव्हर मात्र अजूनही बाकी आहे. आणि हा, पुढची ओव्हर ही 4 मिनिटात टाकायची, याची नोंद घ्यायची. 35 धावांची आवश्यकता आहे. आलेल्या निजामपूर विभागातून, तसेच आमच्या ग्रामपंचायतून, तसेच माणगाव तालुक्यातून, रायगड जिल्ह्यातून, महाराष्ट्रातून आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचे, क्रिकेट प्रेमींचे A1 क्रिकेट क्लब निजामपूरच्या वतीने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम, खुशामदीद. 12:35. 12 सोहेल 12:35. कोणत्याही फिल्डरने कमिटीच्या विनंतीशिवाय आतमध्ये जाऊ नका. इथला रूल्स रेग्युलेशन आहे. हा, जे नवीन संघ आहेत त्यांना माहिती नसेल तर माहितीसाठी सांगतो, कोणीही आतमध्ये प्रवेश करायचा नाही आहे. चला, अजूनही जर पाहिलं तर 12
चेंडूंचा खेळ बाकी आहे. मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर या ठिकाणी 35 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे 4-5 बॉल बाहेर मारावे लागतील. पाहूया, बराच वेळ या ठिकाणी विलंब होतोय. ड्रोनच्या साह्याने देखील या स्पर्धेचं चित्रण सादिकभाई परदेशी, कोकणीबाई खूप चांगल्या पद्धतीने कामगिरी या ठिकाणी करतायत. हा यस, वेळेचा भान राहणार आहे अंपायर, याची नोंद घ्यायची आहे तुम्ही. चला मॅचच्या दिशेने जाऊयात. एक चांगली मॅच सुरू आहे. एका बाजूला खुशीभूमी, एका बाजूला वैष्णवी यांच्यातील ही मॅच. भूषण गोळे समोर प्रसाद पाटील. भूषण समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळत आहेत. एक धाव मात्र त्या ठिकाणी मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाते. अजूनही जर पाहिलं तर 34 धावांची आवश्यकता आहे. 11 बॉल 34. सोहेल शेख आणि भूषण गोळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सुनील भाऊ थोडीशी घाई करा. महत्वाची मॅच आहे, महत्वाची मॅच आहे. प्रेक्षकांची गर्दी आहे. अगदी आता तुंबळ प्रचंड गर्दी झाली आहे. परंतु हीच गर्दी हळूहळू ज्यावेळेला उन्हाची तीव्रता कमी होईल, मैदानाच्या चारी बाजूने बसेल. हे चित्र पाहण्यासाठी गर्दी होते. यावेळेला वा फ्लिक केलाय आणि बॉल काय खेळलाय सोहेल. जबरदस्त, टाळ्यांचा गजर सोहेल साठी होतोय. सिक्सर. हो हो हो, प्रचंड वेग ही प्रसादची खासियत आहे. कमबॅक करायची एक बिझी खेळाडू सातत्याने. जवळ मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा एक एक बॉल किती महत्वपूर्ण आहे. एखादा मोठा फटका मॅच मध्ये घेऊन येईल या ठिकाणी खुशीभूमीला. एखादी विकेट मॅच मध्ये घेऊन येईल मात्र वैष्णवीला. पाहूया, सोहेल विरुद्ध प्रसाद. बिग हिट, पुन्हा एकदा तेच आणि या बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. षटकार. शकता 8 बॉल मध्ये 22. सोहेलच्या हेलिकॉप्टरवर बसून बॉल मात्र मैदानाच्या बाहेर सफर करताना पाहायला मिळाला. आणि 8 बॉल मध्ये 22. एक मोठी मॅच सुरू आहे. दोन्ही टीम हार मानायला तयार नाहीयेत. सोहेल भूषण दोघेही जबरदस्त कामगिरी करतायत. मानवाधिकार रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष या ठिकाणी खास उपस्थित राहत आहेत, रशदभाई कर्दमे. या ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. नो बॉल. मोक्याच्या क्षणी नो बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळेल. समीकरण बदलत आहे. 21 पाहिजेत. 8 बॉल मध्ये 21 आणि यानंतर आहे फ्री हिट करावं लागेल मात्र या ठिकाणी हिट. पाहूया काय होईल. मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांची गर्दी. आता मात्र प्रेक्षक चारी बाजूने गर्दी करू लागलेत. ज्या ज्या ठिकाणी जागा मिळते त्या त्या ठिकाणी आता बसू लागलेले आहेत. कारण हे एक वेगळं चित्र आहे. मानाच्या स्पर्धेचं, प्रतिष्ठेच्या स्पर्धेचं, निजामपूरचं A1ची A1 स्पर्धा. हा बॉल काही बॅटच्या पट्ट्यात आला नाहीये, खाली राहिलाय. आणि धावफलक जर पाहिला तर आता पुढे जात असताना आपल्या जागेवर थांबतोय. 39 म्हणजे 21 अजूनही पाहिजेत. हा बॉल मॅचच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. हा बॉल खूप महत्वाचा आहे. 21, 7 बॉल 21. 7 बॉल मध्ये 21 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. प्रचंड घमासान. आणि आता मोक्याच्या क्षणी बॉल मात्र पाठीमागे जाईल 4 धावांसाठी. सोहेलच्या बॅटमधून चौकार.
यांना विनंती करेन, आपला या ठिकाणी सत्कार होत आहे, आपण यायचं या ठिकाणी शिवागाग आपला सत्कार होत आहे. मुस्तफा परदेशी यांना विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचं स्वागत करायचं आहे, सत्कार करायचा आहे त्या ठिकाणी. हा टॉस बॉक्सवर 6 बॉल 17 सुपर डुपर हिट मॅच. आता मात्र अंतिम टप्प्यामध्ये हा सामना पोहोचलाय आणि काय जबरदस्त संघर्ष पाहायला मिळतोय. प्रेक्षकांनी गर्दी रहमत सर यासाठी केली आहे, त्यांना चुरस पाहिजे आहे. A1 ची A1 क्वालिटीची स्पर्धा पाहिजे आहे आणि A1 मॅचेस पाहिजेत, A1 खेळाडूंचा खेळ पाहायचा आहे आणि त्यासाठी A1 प्रेक्षकांची सुद्धा गर्दी झालेली आहे आणि तेच या ठिकाणी आपण पाहतोय. 6 बॉल 17 भूषण गोळे सोहेल ही जोडी मैदानात आहे, परंतु गोलंदाजीसाठी येत आहे चैतन्य पाटील टाकीगाव तालुका उरण जिल्हा रायगड बॉलिंगसाठी. टाकीगाव उरणचे खेळाडू चैतन्य बॉलिंगसाठी येत आहेत. लेदर बॉल क्रिकेटमधील देखील एक मोठं नाव आहे. चांगला सामना रंगलाय, अजूनही कुणालाच माहित नाही वैष्णवी 11 जिंकणार की खुशी भूमी जिंकणार. दोन्ही टीमला पाठिंबा एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपल्याला द्यायचा आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच आलेली आहे. 6 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता. भूषण गोळे आपल्या टीमला मॅच जिंकून देतील का? इरफान 3000 प्रेक्षक युट्यूबला मॅचचा आनंद घेतात, का नाही घेणार? शरदभाई जोशी यांनी खाली जायचंय टॉस बॉक्सवर, आपलं स्वागत होत आहे या ठिकाणी. शरदभाई जोशी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत ते. पहिला बॉल पुढे सरसावले, कव्हरच्या क्षेत्रात खेळलाय. भूषण यांच्या बॅटमधून निघाला फटका, परंतु त्या ठिकाणी फिल्डर आलेत. 2 धावा मात्र त्या ठिकाणी मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना पाहिला मिळेल. अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 5 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता. मॅच चांगलीच रंगात आली आहे. अशा तर मॅच पाहायच्या असतात, अशा मॅच खेळायच्या असतात, म्हणून तर प्रेक्षकांची गर्दी होते. यूट्यूबला जवळपास 3000 पेक्षा जास्त प्रेक्षक सध्या मॅचचा आनंद घेत आहेत. A1 ट्रॉफी आज मात्र पुन्हा एकदा महाराष्ट्रभर चर्चेत आली आहे. 28वे पर्व आणि त्यासाठीची प्रचंड गर्दी. A1 वाखूट टप्प्याचा बॉल अप्परकट करायला गेले, तिकडे कोणीच नव्हतं. बॉल मात्र जातोय सीमा रेषा पार, चौका. जे 5 दिवस या ठिकाणी टुर्नामेंट चाललेली होती त्यांचे अध्यक्ष आम्हाला लाभलेले आहेत शरदभाई जोशी यांचा सत्कार या ठिकाणी जुबेर मांडलेकर शरदभाई दोशी यांचा सत्कार या ठिकाणी जुबेर मांडलेकर यांच्या शुभ हस्ते होत आहे. जरा टाळ्या वाजवायच्या आहेत, आमचे अध्यक्ष आहेत, 5 दिवसाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत आमचे. वाह, थँक्यू शरदभाई. मॅच मात्र आता इकडे चांगलीच रंगली आहे. 4 बॉल शेवटचे बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येकाला प्रश्न पडलाय कोण मात्र या खुल्या गटातून म्हणजे 4 आयकॉन IPL गटातून बाजी कोण मारणार. चैतन्य यांना कमबॅक करावं लागेल आणि भूषण यांना देखील बॅट फिरवावी लागणार आहे. तुमचा कस तेव्हाच लागतो ज्यावेळेला परिस्थिती गंभीर असते. हो, हा बॉल जर पाहिला तर थोडासा वेगात आलाय. धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय आणि या धाव घेण्याच्या प्रयत्नात रनआउटची विकेट आली आहे. मुख्याच्या क्षणी विकेट आली आहे. 3 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता. मॅच काय रंगली आहे सध्या. अजूनही एखादा मोठा फटका आला ना मजा येईल मॅच मध्ये. भूषण आउट. बंटी जोशी आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये सोहेल यांची साथ देण्यासाठी. बॉल बाकी आहे ते 3 आणि धावा करायच्यात 11. एखादा मोठा फटका मॅच मध्ये पुन्हा एकदा एक चित्तथरारकता निर्माण करताना पाहायला मिळणार आहे. निजामपूरचं क्रिकेट आपण पाहतोय आणि A1 क्रिकेट आपण पाहतोय. 28 वर्षाची परंपरा A1 क्रिकेट क्लब या नामवंत संघाची नामवंत स्पर्धा आपण या ठिकाणी. चला घाई करा, मॅच सुरू करा. 3 बॉल शेवटचे बाकी आहेत मॅच जिंकण्यासाठी. लक्षात ठेवा कोणीही आतमध्ये जायचं नाही आहे एन्जॉय करायला. इथला रूल्स रेग्युलेशन आहे. जेव्हा फायनल मारल्या जाईल आम्हाला त्यांच्याबद्दल काही डाऊट नाही आहे, परंतु त्याच्या अगोदर कोणीही आतमध्ये जायचं नाही. इथला रूल रेग्युलेशन आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने. बंटी जोशी आलेले आहेत. सोहेल ज्यांनी आतापर्यंत नेत्रदीपक कामगिरी केली आहे. 3 षटकार मारलेत. 9 चेंडूमध्ये 23 धावांवर ते खेळत आहेत. चैतन्य आणि समोर जर पाहिलं तर सोहेल. कोण जिंकणार या मॅचला अजूनही हे बाकी आहे, कारण सूरज चांगली पाहायला मिळते. अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेली ही मॅच. एखादा षटकार जर आला ना, एखादा चौकार जर आला ना, मजा येईल शेवटच्या काही बॉलवर. पाहूया काय होईल. सोहेलकडून तीच अपेक्षा असणार आहे, कारण त्यांनी आज चांगली कामगिरी केली आहे. परंतु चैतन्यकडे देखील चांगली गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. 3 बॉल 11 धावा. A1 यावेळेला वेग वाढवण्याचा प्रयत्न. त्या प्रयत्नात
पंच आमच्याकडे वळतायत, व्हाईट बॉल कळवतायत, समीकरण बदलतायत. 3 चेंडू 10 धावा, 3 चेंडू 10 धावा, 10 धावा, 3 चेंडू. कोण जिंकणार मॅचला? एका बाजूला वैष्णवी 11, एका बाजूला खुशी भूमी. काय संघर्ष चाललाय या ठिकाणी, जबरदस्त, खूप चांगला. आणि ही तर या एवनची ओळख आहे, म्हणून ते प्रेक्षकांची ही गर्दी आहे. ही जी प्रेक्षक आहेत ना, हीच एवनची श्रीमंती आहे रहमतभाई. बिग हिट, टोलावलाय बॉल आणि बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. षटकार. राहिलेली नाहीये, मॅच सुद्धा तापली आहे, कारण ज्या पद्धतीने 2 बॉलांनी मॅच जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता. ही मॅच वैष्णवी 11कडे जाऊ शकते, ही मॅच खुशी भूमीकडे सुद्धा जाऊ शकते, ही मॅच मानगाव टीमकडे सुद्धा जाऊ शकते, ही मॅच पेठ टीमकडे देखील जाऊ शकते. चैतन्य मानगावसाठी, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर पेठसाठी आहेत. मात्र या ठिकाणी सोहेल, खुशी भूमी, संतोष मोरे, वैष्णवी, किशोर तात्या, मालुसरे. 2 बॉल 4 धावा, 4 धावा 2 बॉल. हो, काय बॉल टाकलाय प्रचंड वेगात आणि LBW विकेट. टाकलाय चैतन्यने, जबरदस्त. मित्रों, मैं आप सभी से अजीजाना इल्तिमास करता हूँ कि अगर हम लोग यहाँ पे मेहनत करते हैं तो यहाँ पे जीत किसकी भी हो, फिर से एक बार यहाँ पे क्रिकेट की जीत होने वाली है. दोनों टीम के लिए तालियां हो जाए जोरदार जरा. वाह वाह, पैसा वसूल मैच है. जबरदस्त. कधी इकडे तर कधी तिकडे. आता बॅटिंग साठी चाललेत नमित पगडे. 1 बॉल आणि 4. या मैदानाने 1 4 पाहिलेत, 1 6 पाहिलेत, 1 बॉलला 1 न होताना सुद्धा पाहिलाय. आता पुन्हा एकदा शेवटच्या षटकात शेवटच्या चेंडूवर बॉल गेलाय, मॅच गेली म्हणजे धगधग 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 सगळ्यांची सुरू आहे. परंतु मॅच मध्ये तुम्हाला या वर्षीची A1 ट्रॉफी आवडली असेल तर आणि ही मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. शेवटच्या बॉलवर सामना पोहोचलेला आहे. निजामपूर वासियांनो, कंजूसी करू नका टाळ्या वाजवायला. आपल्या इथे आलेले रथी महारथी आहेत, त्यांच्यासाठी डोळ्यात टाळ्या झाल्याच पाहिजेत. जरा टाळ्या वाजवायच्या सर्वांनी. वाह, मानगावने फायनल मारली होती 1 बॉल 4 असताना. माझ्या मते 1 बॉल 6 असताना शेरू लोहारने मारलेला षटकार देखील आठवतोय मला. अशा खूप साऱ्या घटना आहेत. परंतु आज काय होणार? नमित एका बाजूला आहेत, चैतन्य एका बाजूला आहेत, एका बाजूला किशोर तात्या मालुसर आहेत, एका बाजूला संतोषजी मोरे आहेत, एका बाजूला खुशी भूमी आहे, एका बाजूला वैष्णवी आहे. काय चालली आहे मॅच? या सगळ्या जबरदस्त मॅचेस, चुरशीच्या मॅचेस पाहण्यासाठी तर आपण गर्दी केली आहे. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. आता मात्र 24 लाईव्ह इव्हेंट्सला आताही मात्र मोठ्या प्रमाणावर गर्दी आपल्याला पाहायला मिळते. त्याचं कारण आहे सामना मात्र अगदी अंतिम टप्प्यात जाऊन पोहोचलेला आहे. 3,500 पेक्षा जास्त प्रेक्षक भारताच्या बाहेर या मॅचचा आनंद घेत आहेत. मग कोणी दुबईला असेल, कोणी कुवेतला असेल, कोणी ओमानला असेल, कोणी मुंबईत, कोणी सुरत, सगळ्या ठिकाणून मॅचचा आनंद घेत आहेत. यस, आधी सोनारचं नाव देखील मला आठवतंय, ज्याने 2 वर्षापूर्वी जबरदस्त कामगिरी केली होती. शेरू लोहारने केली होती. आज नमित पगडे ते करेल का आपल्या टीमला जिंकवण्यासाठी? मात्र या ठिकाणी 4 धावा पाहिजेत. चैतन्याच्या हातात बॉल आहे, नमितच्या हातात बॅट आहे. कोण बॅट जिंकणार की बॉल जिंकणार? कोण जिंकणार या मॅच मध्ये? प्रचंड घमासान. शेवटचा बॉल. ओहो, यावेळेला सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या पट्ट्यातच आला नाही या बॉल. आणि मात्र या ठिकाणी बाजी मारली आहे किशोर तात्या मालुसरे आणि कंपनी, टीम मानगाव, वैष्णवी मानगाव. जरा जोरात झाल्या पाहिजेत मानगावसाठी टाळ्या जरा जोरात झाल्या पाहिजेत. जबरदस्त या ठिकाणी परफॉर्मन्स. टॉस मरियम 11 टेम्पाले और मानगाव, वैष्णवी मानगाव, इनके माबैन यहाँ पे टॉस होगा.
आणि इकडे जर पाहिलं तर सामनावीराचा पुरस्कार टॉस झाल्यानंतर लगेच घेणार आहोत.